2D टू 3D कसं कन्वर्ट करायचं, मेकॅनिकल पार्ट डिझाईन असते पार्ट नाही, स्केच. आता मी रेक्टँगल काढते, डायमेन्शन इथे म्हणजे फुल्ली डिफाईन स्केच झाली आहे. आता मी एक्झिट वर्क बेंच करते. आता इथे दिसतं पॅड. पॅड म्हणजे काय, एक्सट्रूड करणं. पॅडवर क्लिक केले, इथे ओके केलं. तुम्हाला जे आहे लेंथ म्हणजे मला किती नेक्स्ट करायचं, थिकनेस विचारलं जात आहे. मी टाकले 10 टाकते. तुम्हाला मिरर एक्सटेंड करायचं, मिरर एक्सटेंड करायचं तर दोन साईडला सेम होऊन जाईल दिसतं. प्रिव्ह्यू ओके. तिथे आपले पॅड. आता आपल्याला काय करायचंय, पॉकेट. आता मी एक सर्कल काढलाय, मला ते कट करायचंय किंवा आता रेक्टँगल काढले तर तसं स्केच करते मी. रेक्टँगल काढते, सर्कल पण काढायचं. Dimension 20, 20, 20. आता हा सर्कलचा पण 20. तर हा पॉईंट असतो, इथेपर्यंत डिस्टन्स पण 20 ठेवला. हे झालं आपलं फुल्ली डिफाईन. आपण याला पॉकेट करायचं. एक्झिट वर्कबेंच इथून पॉकेट केलं मी, दोन्ही एकसाथ सिलेक्ट झाले. रोटेट करा थोडंसं, डायरेक्शन पुढे दाखवते, खालती दाखवते. तुम्ही डायरेक्शन चेंज करू शकता. तुम्हाला नक्की दाखवून दिसणार आहे तुम्हाला, डेप्थ तुम्हाला कमी करू शकता. तुम्ही 5 केलेले. आणि प्रिव्ह्यू ओके करते, प्रिव्ह्यू ओके. हे झालं आपलं पॉकेट काम. ठीक आहे. पुढची आपली कमांड आहे शाफ्ट, म्हणजे काय, रिव्हॉल्व कमांड. तर तुम्ही स्केच करते मी. शाफ्ट साठी आपल्याला काय लागते, ऍक्सिस लागते. ठीक आहे. आता मला एक्झिट वर चेंज करते आणि शाफ्ट करते. ओके. एक्झिट वर चेंज करते. आता त्यांनी मला शाफ्ट ओके. रोटेट करून पहा. हे झालं आपला शाफ्ट. शाफ्ट मध्ये आपल्याला ग्रू करायचं, म्हणजे एक आपण स्केच काढलं त्या परफेक्ट त्या स्केचनुसार आपल्याला रिव्हॉल्व कट करायचं आहे, म्हणजे ग्रू करायचं आहे. तर मग मी काय करते, तर हा स्केच सिलेक्ट करते, स्केच, आणि इथे एक मी रेक्टँगल काढून छोटे जे डायमेन्शन देते इथून आता इथं मी चेंज करते, इथं 10.
just trying to okay. Between experiences is 75% notice the evidence spend enter. तुम्ही वाढवू शकता इथून 30 करू शकता. एक्झिट वर बेंच केलं आणि इथून परत ग्रुप आणलं आणि ही ऍक्सेस हायलाइट होते. ते झाला तर मी ह्याला प्रिव्ह्यू करते ओके करते. हे झालं ग्रुप कट. आता मला एडिट करायचं वर डबल क्लिक करा. इथं फर्स्ट अँगल साठी तुम्ही अँगल चेंज करू शकता 270 घेऊ शकता. ऍक्सिस वर दिलेले सिलेक्ट ऍक्सिस मध्ये प्रिव्ह्यू केला ओके केला आणि तुम्ही बघा 270 दिलं तर 270 मध्ये तो कट झाला ग्रुप. ठीक आहे. आता आपल्याला पाहिजे फुल कमांड स्केच करते मी आणि फुल सिंपल सर्कल देते त्याची डायमेन्शन डायमीटर एंटर करते एक्झिट करते आणि ओके ठीक आहे. तर मला ह्या पॉईंटवरती होल पाहिजे तर होल मध्ये जाते. तिथे सेंटरला तुम्ही पोझिशन देऊ शकता. इथं पोझिशन याला तर इथून तुम्ही ह्याचं चेंज करू शकता डायरेक्शन. इथेपर्यंत ते डिस्टन्स किती 50 आहे तुम्ही इथून 40 केला साईडला गेला हा परत ते डिस्टन्स 10 केलं ते चेंज झालं. इथून मी 20 करते हे कसं हां ठीक आहे. आता मला एक्झिट वर चेंज करतो. ओके तिथे तुम्हाला काय विचारतात डायमीटर आणि डेप्थ तुम्ही डायमीटर तुम्ही चेंज करू शकता 20 किंवा आणि डेप्थ तिथे तुम्ही दिली 5. याने टाईप पण आहेत सिम्पली आहे टॅग्ड काउंटर बोर्ड कॉम्प्रेसर हे सगळे आपण सिम्पलच घेऊया आणि तुम्ही प्रिव्ह्यू करून ओके करते. तेव्हा होल क्रिएट झाला. ठीक आहे. तिथे पुढे रीड रिपीट कमांड स्केच नेक्स्ट प्लॅन घेतो. रीड कमांड आपल्याला प्लेन घ्यावं लागेल. मला एक्झिट वर बेंच करते. आता मला इथं मी एखादं सर्कल किंवा एखादी दुसरी प्रोफाईल ड्रॉ करते त्यानुसार मला असं रीड पाहिजे की आपली कर्व झाला. आता मी इथे काय करते प्लेन घेते आणि इथं मला पॉईंट देते. ह्या पॉईंट ड्रॉइंग काढायची प्रिव्ह्यू ओके स्केच आणि इथे काढते. ठीक आहे. मी एक्झिट वर पेंच करते. आता मला हे जे स्केच काढले ते आपण मला रीड करायचं त्या प्रोफाईल साठी तर मी रीड जाते ओके स्केच सेंटर करायला मी हा देते ओके रोटेट करून मी जशी स्केच काढली आणि जशी मी प्रोफाईल काढली जसं आपण पार्ट दिला तशी ती ड्रॉइंग झाली आपली. आता आपल्याला काय करायचं रीड मध्ये अजून एक स्लॉट. ठीक आहे स्लॉट स्केच करते. डायमेन्शन देऊन घ्यायचं 5
ठीक आहे. आता मी एक्झिटवर पेंच करते, ऍड करते. थोडंसं मोठं करते, 50%. आता मला ह्या फेसवर स्केच करते, किंवा लाईन काढते, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही काढू शकता. तुम्ही लाईन काढली समजा, एक्झिट बंद करते, रोटेट करू. जसं आपण साठी प्लेन घेतला होता तसंच याला आपण घेऊया. पॉइंट विचारतो मी, हा पॉइंट दिले. ओके, आता मी जाते स्केच करते. फिटिंग ऑन करा आणि तुमचा दिसून जाईल तुम्हाला. मी ते काढते, सेट करते. ठीक आहे. आता मी ह्याला स्लॉट मध्ये जाते. स्लॉट प्रोफाइल ऑलरेडी सिलेक्ट झाले. आता सेंटर कर्व कोणता त्याचा मी सी दिला आणि याच्यात सी करून ओके केला. हा बघा, मी जसं दिलं की कर्व तसा तो कट झाला त्यानुसार. ठीक आहे. हे आपली रीप झाली, रीप कमांड. आता पुढची कमांड आहे आपली स्टिफनर. स्टिफनर साठी काय स्केच प्रोफाइल. एक्झिट वर्कबेंच ऍड करते. इथून मिरर एक्सपेंड करते आणि सिलिकॉन 50 करून दे. थोडंसं चेंज मोठं व्यू फंड करते. ठीक आहे. आता आपल्याला करायचं स्ट्रेटनर. स्ट्रेटनरसाठी मी प्लेन सिलेक्ट करते, स्केच मिरर प्लेन. त्याच्याने ते प्रोजेक्ट, कारण आपल्याला लाईन प्रोजेक्ट करायची. ठीक आहे. आता मी इथे लाईन कमांड प्रोजेक्ट केलेली लाईन मला डिलीट करायचं. ठेवले तर ते आपलं होणार नाही स्ट्रेटनर. ठीक आहे. एक्झिट वर्कबेंच, इथून मी स्ट्रेटनर करते. इथून थिकनेस तुम्हाला कधी सॉरी एंटर. हे झालं तुमचं स्ट्रेटनर. समजलं. तुम्हाला आणखीन पाहिजे असतील तर तुम्ही जे मिळेल ते तुमचं मी रेफरन्स प्लेन घेऊन पण करू शकता. प्लेन आता मी टाकले 70 वर एंटर केलं, हे कुठाला बाहेर आलं. ह्याची रिव्हर्स डायरेक्शन करू आपण. तुम्हाला प्रिव्ह्यू करते, ओके करते. आता मी ह्याला स्केच करते, परत प्रोजेक्ट लाईन घेते. लाईन काढते. एक्झिट वर पेज करते. स्टिफनर का होणार नाही, कारण आपण ती लाईन डिलीट केली होती ना, प्रोजेक्ट केलेली लाईन. डबल जाते, प्रोजेक्ट केलेली लाईन डिलीट करू आपण. नंतर एक्झिट वर पेज केलं. आता बघू स्टिफनर तुम्हाला कधी ठीक आहे. हे आपलं स्टिफनर. पुढची कमांड आहे आपलं मल्टी सेक्शन सॉलिड. आता वेगवेगळे आपण सेक्शन घेऊ, 2-3 म्हणजे मी सर्कल घेते, छोटा सर्कल मोठा सर्कल आपल्याला सॉलिड मध्ये करायचं, म्हणजे एक्सट्रूड करायचं. कसं करायचं ते बघा. सर्कल घेते यावरती, त्याची डायमेन्शन म्हणजे डायमीटर 200.
आता आपल्याला मल्टी साठी सुद्धा प्लेन लागेल. आता मी प्लेन जाते, सर्च करते, मी करेन 50 एंटर. आता ह्या प्लेन वरती स्केच काढते. दिसतो तुम्ही थोडस छोटा सर्कल काढते. त्यामध्ये देते 100 देते. एक्झिट वर ब्राउज केला. त्याला आणखीन एक प्लेन पाहिजे. प्लेन ह्या प्लेन पासून डायमेंशन सगळी 70 करते. एंटर करते. ह्याला स्केच करते परत आणि थोडस त्याचं डायमीटर देते मी 150 देते. ह्याला एक्झिट वर ब्राउज करते. हे आपले 3 सेक्शन वेगवेगळे सेक्शन झाले. आता मला ह्याला मल्टी सेक्शन सॉलिड करायचं आहे. तर मल्टी सेक्शन सॉलिड मध्ये गेले मी. पहिला सेक्शन स्केच 1, स्केच 2 आणि हे स्केच 3 झालं. त्याची डायरेक्शन बघा, सगळ्या एका साईडला आहेत त्यांनी, तिथे एका साईडला प्रिव्ह्यू करून ओके केलं. हे झालं आपलं मल्टी सेक्शन सॉलिड. ठीक आहे. सेम आपलंच रिमूव्ह मटेरियल आपण करू शकतो. मल्टी रिमूव्ह. आता मी याच्यावरती स्केच करते. एक्झिट वर रेंज करते. परत दुसऱ्या प्लेन वरती पण स्केच करते मी. ते सर्कल घेते आणि एक्झिट करते. परत तिसरा सर्कल स्केच करते प्लेन वरती. परत एक्झिट चेंज करते. तिथेच आपला मल्टी सेक्शन रिमूव्ह करते. आणि मग दुसरा तिसरा डायरेक्शन सेम आहे. त्याच्यात म्हटलं होणार नाही का, तर कपलिंग मोड मध्ये टाकावं लागलं. हे वेगळ्यात सर्कल आहे आणि ट्रायंगल रेक्टँगल आहे. कपलिंग मध्ये जायचं. रेशो रिव्ह्यू ओके. ते झालं आपलं मल्टी सेक्शन सॉलिड रिमूव्ह मल्टी सेक्शन. ठीक आहे. ओके. उद्याच्या मध्ये आपण बघणार दुसरी करते. थँक्यू.